व्हिडिओमध्ये जे आपण एप्रिलिया स्कूटर संपूर्ण जे आहे ते माहिती जाणून घेणार आहोत। गाडीचं मायलेज किती आहे आणि प्राइस किती आहे, मायलेज किती आहे, सर्व असं जे आहे ना ते आपण या व्हिडिओत पूर्ण जाणून घेणार। व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। तर फ्रंट लुकवर आपण बघू शकता एप्रिलियाची या ठिकाणी फ्रंट लुकला बॅजिंग आहे। तसंच हेलोजनमध्ये आपल्याला साईड इंडिकेटर दिलेले आहे। या ठिकाणी आपल्याला केशरी पांढरा हिरो असा एक 3D मध्ये कलरचा जसे स्टिकर बघायला मिळून जातं। या ठिकाणी हेलोजन लाईट दिलेला आहे। बाकी खाली एक टार्गेट ब्लॅक आणि रेड मध्ये जे आपल्याला स्टिकर मिळून जातं। इथे जे आपल्याला स्ट्रोमचं जे आहे ते स्टिकरिंग दिलेलं आहे। बाकी फ्रंटला जे आहे ना आपल्याला डिस्क ब्रेक बघायला मिळून जातं। बाकी या ठिकाणी ट्यूबलेस टायर देखील आपल्याला दिलेले आहे आणि ABS जे ते या स्कूटरमध्ये जे ते यूज झालेलं आहे। बाकी टायर साईज तुम्ही बघू शकता। इतर दुसऱ्या कोणत्याही स्कूटरमध्ये जे ना ते इतके मोठे टायर जे ते यूज केले जात नाही। एक ऑफ रोडसाठी जे ते या स्कूटर जे ते डिझाईन केलेले आहे। बाकी सेंटरला एक आपल्याला सामान ठेवण्यासाठी जे होते एक स्पेस दिलेला आहे आणि ब्लॅक कलरमध्ये जे ना आपल्याला हार्ड फायबरचा यूज झालेला आहे। बाकी या ठिकाणी हुक मिळून जातं आपल्याला हे सामान वगैरे टांगण्यासाठी। वर जर आपण बघितलं ना ते एक स्विच दिलेलं आहे ऑन ऑफ करण्यासाठीचे ते। बाकी या साईडला जे आपल्याला इंजिन ऑन ऑफचं जे ते स्विच दिलेलं आहे। वर या ठिकाणी आपल्याला मिरर जे ते बघायला मिळून जातं आणि मीटर कन्सोल जर आपण बघितलं डिजिटल आणि ॲनालॉग असा दोन्हीमध्ये जे आपल्याला मीटर बघायला मिळतो। या ठिकाणी जे एप्रिलियाची बॅजिंग दिलेली आहे। सीट कुशन जे आपल्याला एक स्पोर्टी आणि कम्फर्टेबल जे आपल्याला सीट कुशन बघायला मिळून जातं। या ठिकाणी जे ते आपल्याला स्ट्रोमची स्टिकरिंग केलेली आहे। 3V टेचची या ठिकाणी खाली बॅजिंग बघायला मिळून जाईल आपल्याला। साईडला जर बघितलं तर ब्लॅक कलरमध्ये जे ते टार्गेटचं जे आपल्याला स्टिकर दिलेलं आहे। बाकी इंजिन जर आपण बघितलं ना तर 125 cc जे आहे ते इंजिन आपल्याला बघायला मिळून जातं। जे मायलेज आपल्याला देतं 50 ते 55 जे आपल्याला या ठिकाणी मायलेज मिळून जातं। बाकी या ठिकाणी एक्झॉस्ट आपण बघू शकता आणि एक्झॉस्ट साऊंड जो आहे ना तो सायलेंट एक्झॉस्ट साऊंड जो आहे तो या स्कूटरचा आपल्याला मिळून जाईल। बाकी या ठिकाणी ग्रिप हँडल जे आहे ते हार्ड मटेरियल जे आहे ते यूज केलेलं आहे ब्लॅक कलरमध्ये। बाकी बॅकलाईट जो आपण बघू शकता हेलोजनमध्ये जे तो बॅकलाईटचा यूज केलेला आहे। खाली रिफ्लेक्टर तसंच स्पोर्टी लुकमध्ये जे आहे ना साईड इंडिकेटर दिलेले हेलोजनमध्ये। खाली नंबर प्लेटसाठी ऑप्शन मिळून जातं। बाकी बॅकला आपल्याला आहे ना ट्यूबलेस टायर आणि ड्रम ब्रेकचा जे तो बॅक साईडला यूज झालेला आहे। बाकी टायर जे ते फ्रंटला आणि बॅकला आहे ना मोठे टायर यूज केलेले आहे। ह्या साईजचे टायर जे ना इतर कोणत्याही स्कूटरमध्ये जे ना ते यूज केले जात नाही। आपल्याला ही पहिली अशी स्कूटी आहे की त्यामध्ये जे आपल्याला हे सर्व जे ते यूज केलेलं बघायला मिळतं। खाली सस्पेन्शन बघू शकता आपण। या ठिकाणी जे ते स्ट्रोमची स्टिकरिंग या ठिकाणी सीट जे ते उघडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चावीचा ऑप्शन मिळून जातं। बूट स्पेस आपण बघू शकता व्हिडिओमध्ये ठीकठाक जो आहे तो आपल्याला बूट स्पेस मिळून जातो। बाकी 6 लिटरचं जे आहे ते आपल्याला फ्यूल टँक दिलेलं आहे। बाकी मायलेज तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे 50 ते 55 या ठिकाणी मायलेज मिळून जातं। बाकी खाली जर आपण बघितलं ना या ठिकाणी आपल्याला किकचं ऑप्शन दिलेलं आहे आणि या ठिकाणी किक मारताना आपल्याला कुठल्याही प्रकारची ते अडचण होणार नाही। आपण इझिली जे ती किक मारू शकतो। बाकी फुट रेस आपण बघू शकता या ठिकाणी फुट रेस दिलेली आहे। बाकी फुट रेस क्लोज केल्यानंतर जे ते पूर्ण बॉडीमध्ये जे ते अटॅच होऊन जातं किंवा बाहेरून असं जे आपल्याला वाटत नाही की या ठिकाणी जे ते फुट रेस आहे। बाकी या ठिकाणी आपल्याला ब्लॅक आणि रेडच्या कॉम्बिनेशनमध्ये ना या ठिकाणी देखील स्ट्रोमची बॅजिंग दिलेली आहे। इथं हॉर्न आणि लाईटचं जे आपल्याला ऑप्शन बघायला मिळून जातं आणि मीटर जे आपण चालू केल्यानंतर आपल्याला मीटर कन्सोल जो आहे ना तो अशा प्रकारे या ठिकाणी मीटर कन्सोल तो बघायला मिळणार आहे। बाकी गाडीची प्राईस जर आपण बघितली ना 1,24,000 ते 25,000 रुपयेपर्यंत जे आपल्याला या गाडीची प्राईस रेंज बघायला मिळणार आहे। बाकी स्कूटरचा लुक जो आहे तो तुम्ही बघू शकता एक स्पोर्टी आणि डॅशिंग लुक या ठिकाणी आपल्याला स्कूटरचा बघायला मिळतो। एक ऑफ रोड व्हेकल सारखा जो आपल्याला या ठिकाणी अवेलेबल होऊन जातो।
बाकी तुम्हाला ही 125 cc ची जी आहे ती स्कूटर कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम बघण्याकरता खाली लाल कलरचं बटन दिलेलं असेल ते दाबून लगेच आपल्या चॅनलला ते सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.